झी 24 तास एक पाऊल पुढे। एका लिंबाची किंमत 2.5 लाख रुपये आहे असं तुम्हाला कोणी सांगितलं तर नक्कीच तुम्हाला धक्का बसेल, पण हे खरं आहे। पिंपरी चिंचवडमध्ये मोशी इथं श्रद्धेच्या नावाखाली लागलेल्या बोलीत एक लिंबू 2.5 लाखांना घेतलं जात आहे। एवढंच नाही तर देवाचा विडा 21,11,000 रुपयांना घेतला जातोय। ऐन दुष्काळातही हा सर्व प्रकार सुरू आहे। एकीकडे महाराष्ट्रात दुष्काळी स्थिती असताना दुसरीकडे मात्र श्रद्धेपोटी लक्षावधी रुपयांची उधळण याच राज्यात करण्यात येते। पिंपरी चिंचवड जवळच्या मोशी गावातले हे वास्तव आहे। यात्रेतील देवाचा विडा, ओटी आणि लिंबू उचलण्यासाठी इथं लक्षावधींची बोली लावली जाते। नागेश्वर या ग्रामदेवतेच्या यात्रेत दरवर्षी प्रथेच्या नावाखाली ही अंधश्रद्धा सुरू आहे। देवाच्या विड्याचा, ओटीचा आणि लिंबाचा लिलाव होतोय आणि तोही लक्षावधी रुपयांना। लिलावाचे पैसे ऐकले तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही। देवाच्या ओटीची बोली 21 लाख रुपये, देवाच्या विड्याची बोली 21,11,000 रुपये, देवाच्या लिंबाची बोली 2.5 लाख रुपये। देवाच्या या वस्तू आपल्याकडे आल्यास ऐश्वर्य, सुख, शांती मिळेल या आशेतून ही बोली लावण्यात येते। हे 150 वर्षापासूनची परंपरा आहे आणि 150 वर्षापासून ही परंपरा अशीच चालू आहे। ओटी 21 लाखाला गेलेली आणि विडा 26 लाखाला गेलेला आहे आणि शेवटचं लिंबू हे फळ जे आहे ते 2,51,555 रुपयाला गेलेलं आहे। प्रत्येकाची इच्छा असते घ्यायची, असं काय वैयक्तिक माझी इच्छा आहे असं काय नाही, पण घ्यायचं कारण काय की मी हा जो लिलाव घेतलाय मग याच्यातून माझी डेव्हलपमेंट होणार। कित्येक दशकं सुरू असलेली ही परंपरा आजही मोशीमध्ये सुरू आहे। याला कोणी अंधश्रद्धाही म्हणू शकतं, पण इथल्या श्रद्धाळूंची हीच भक्ती आहे। राज्यात इतका गंभीर दुष्काळ असतानाही अशा वस्तूंसाठी आशेच्या नावाखाली लक्षावधी रुपयांची ही उधळण योग्य आहे का, हाच मुळातला प्रश्न आहे। झी 24 ताससाठी कैलासपुरी, पिंपरी चिंचवड। झी 24 तास एक पाऊल पुढे।